जैन मूर्त्या, हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या बघा. ही पिंड आहे शंकराची आणि इथं कोणी आराधना करत आहे. हे गणेशांची मूर्ती. हे बघा, हे मंदिर खूप भव्य दिव्य मंदिर होतं, हे नाकारता येणार नाही आणि ते तोडण्यात आलं गणेशाची. हे बघा, विष्णुदेवांची मूर्ती. हे बालाजी किंवा विठुरायासारखी मूर्ती. महालक्ष्मी, नंदी देवता आहेत. जैन मूर्त्या आहेत. जैन महावीरच्या मूर्त्या आहेत. हे पूर्ण मूर्त्या इथं उत्खननामध्ये निघालेल्या आहेत. म्हणजे एक दोन नाही. हे भगवान महावीर, हे गणपती बाप्पा जशा या ठिकाणी निघालेल्या आहेत. आपण पाहू शकता, कोणाची मुंडकी उडलेली, कोणाचे हात तुटलेले. म्हणजे तो काळ किती भयानक होता हे याच्यावरून अंदाज लावता येईल. म्हणजे यादवांचं राज्य संपल्यानंतर आणि त्याच्यानंतर एवढ्या पातशाहीत स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करणं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर आता आपण पुढे हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सर्व जे ठिकाणे आहेत ते सर्व आपण पाहूच. पण हे इथं उत्खनन झालेलं आहे. तर हे बघा, सर्व मूर्त्या इथं ठेवलेल्या आहेत उत्खननामध्ये. हे बघा, हे एवढ्या मूर्त्या या ठिकाणी निघालेल्या आहेत. म्हणजे किती नुकसान यांनी महाराष्ट्राचं, मंदिराचं आणि धर्माचं केलं हे आपल्याला पाहता येईल. हे बघा, एकाच दगडात साखळीदान जसं आपण आता पाहतो लोखंडी, तसाच हा. हे बघा, कोणी म्हणणार नाही. म्हणजे एवढं नक्षी काम चांगल्या प्रकारे